माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून मुंबईमध्ये आम्ही काम करतो आहोत आणि तेव्हाही या मुंबईमध्ये सर्व बांधव राज्याचे राहत होते. मग हिंदी भाषिक असतील, गुजराती असतील, मारवाडी असतील, जैन असतील, सिंधी असतील, पारशी असतील, सगळे राहत आहेत ना. पण आम्ही अन्य भाषिकांना अशा प्रकारच्या धमक्या दिल्या नाहीत. मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचा राहील आणि मग आम्ही तुम्ही आमच्याबरोबर आमच्याशी जुळून घ्या, सांभाळून घ्या, सामावून घ्या, ही आमची भूमिका राहिली कायम. आज लोढा म्हणत असतील कोणी अन्य बिल्डर, आज मुंबई ज्या पद्धतीनं बिल्डरांच्या घशात घातली जाते त्या पैशातून आलेली ही मस्ती आहे. हे पण एक लक्षात ठेवा, विधानसभेत तुम्ही गैरमार्गाने आमचा पराभव केला असला तरी मराठी माणसाचं लढण्याचं बळ तुम्ही नष्ट करू शकत. सत्ता नसतानाही आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढलो आणि यापुढे लढत राहू आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांना धडा शिकवू. तुम्ही दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात उतरून आणण्याचा उल्लेख केला. गजाभाऊचे ट्विटर अकाउंट आहे, काम समजा तुम्ही ते बोलत आहात कारण मोहित कंबोजीने ट्विट. आज सामनाचा अग्रलेख पुरेसा आहे त्यासाठी. आज त्या संदर्भात एक भूमिका मांडणारा गजाभाऊंसंदर्भात, गजाभाऊ हा मराठी माणसाचं प्रातिनिधिक नेतृत्व करणारा सोशल समाज माध्यमांवरची पात्र आहे बरं का. ती व्यक्ती कोणाकोणाला माहीत नाही, पण तो महाराष्ट्राचे मराठी माणसाचे प्रश्न मांडतो, भूमिका मांडतो. त्याच्यामुळे जर या संदर्भात जर कोणाच्या पोटात पोटसूळ उठला असेल तर त्याचा बंदोबस्त कोणी केला पाहिजे? त्याचा बंदोबस्त देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे.